विकास पुरुष म्हणून फक्त गुजरातमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात ज्यांची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय त्या नरेंद्र मोदींची वेगळीच प्रतिमा आज राजकोटमधल्या लोकांना पाहायला मिळाली. त्या पोस्टरवर मोदींना खाष्ट सासूची उपमा देण्यात आली आहे. पोस्टरवर एका बाजूला साडी नेसलेले बांगड्या घातलेले मोदी आहेत तर दुसऱ्या बाजूला हिंदी सिनेमांमध्ये खाष्ट सासूच्या भूमिका रंगवणाऱ्या शशिकला आणि ललिता पवार यांचे फोटो आहेत. थोडक्यात शशिकला आणि ललिता पवार यांनी जशा भूमिका केल्या त्याच रोलमध्ये आज मोदी आहेत असं टीकाकारांना सूचित करायचंय. मोदींच्या फोटोखाली लिहिलेला मजकूरही मोदी समर्थकांच्या जिव्हारी लागणार आहे. शंकरसिंग बाघेला आणि केशुभाई पटेल यांच्यात मोदींनी भांडण लावलं. हिंदू मुस्लिमांमध्ये मोदींनी तणाव निर्माण केला. संघात मोदींनी फूट पाडली. विश्व हिंदू परिषदेचे 2 गट मोदींनी केले आणि आता पंतप्रधान पदासाठीही मोदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत वाद भडकवत आहेत असा आरोपांचा भडीमार या पोस्टरवर करण्यात आला आहे. तर मोदी समर्थकांनी मात्र या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ये चुनाव है इसलिए कर रहे हैं, मोदी के सिवा कोई आदमी खड़ा हो ही नहीं सकता गुजरात में और उसके सिवा कोई है ही नहीं. मोदी नहीं होगा तो गुजरात कैसे चलेगा? ये तो ऐसा है जब सूरज नहीं निकलेगा तो उजाला कैसे होगा? नरेंद्र मोदींमुळे संजय जोशी यांना भाजपचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर जोशी समर्थकांनी मोदींविरोधात पोस्टर युद्ध छेडलं होतं. आधी दिल्लीत आणि नंतर राजकोटमध्ये पोस्टर झळकावण्यात आले. छोटे मन से कोई बडा नहीं होता अशी टिप्पणी त्यावर करण्यात आली. पक्षाच्या नेत्यांनी राजधर्म, प्रजाधर्म आणि पक्षधर्माचं पालन करावं असा खोचक सल्लाही या पोस्टरवरनं मोदींना देण्यात आला होता. आता आज लागलेली ही पोस्टर नेमकी कोणी लावली हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण अशा प्रकारच्या बदनामीनं मोदींच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. योगायोगानं सिनेमातल्या ज्या खाष्ट सासू चित्रात दाखवण्यात आल्या आहेत त्या दोन्ही मराठी आहेत. पण मोदींनी त्यावरही कडी केल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी.